तर अशा पद्धतीने व्हेज पराठा बनवलेला आहे माझ्या पद्धतीने. हे बघा, आता मी गरमागरम त्रिकोणी पराठे बनवते आणि मग आम्ही जेवण करायला बसू. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे संडे आणि उशीर झालेला आहे खरंच. आज हेअर वॉश करायचे होते आणि तुम्हाला माहिती आहे रोजमेरीचा मी हेअर मास्क बनवत असते. तर मग तो मास्क बनवला, मास्क लावला, हेअर वॉश केले आणि तुम्हाला माझ्या केसांमध्ये फरक जाणवत असेल. भरपूर जण मला म्हणतात कोमल तुझे केस खरंच खूप छान झालेले आहे आता. तर तुम्हाला माहिती आहे मी कशी काळजी घेते जेवणाचं असो, परत मग केसांच्या बाबतीत रोजमेरी स्प्रे बनवते, रोजमेरी वॉटर बनवते, परत मास्क बनवते. तर मग आठवड्यातनं एकदा मास्क लावते, आठवड्यातनं दोनदा मग मी रोजमेरी वॉटर आहे ना ते लावते. म्हणजे आठवड्यातनं दोनदा किंवा तीनदा जेव्हा हेअर वॉश करते तेव्हा करते. तर असं आलटून पलटून करत असते. आता देवपूजा करायची आहे पटकन आणि खूप सुंदर सुंदर आहे ना गुलाबाची फुलं आलेली आहे. पटकन आहे ना फुलं तोडते, देवपूजा करते आणि मस्त असा चमचमीत बेत करणार आहे मी. आणि सध्या आहे ना असं खूप स्पेशल बनवून होत नाही आहे, पण तुम्हाला माहिती आहे जे माझे व्हिडिओ पहिल्यापासून बघतात त्यांना माहिती आहे संडेच्या दिवशी मी स्पेशल बनवत असते पहिल्यापासून. आणि सगळे घरात फूडी आहे, स्पेशली मनोज, तर त्यांच्यासाठी मी वेगवेगळे पदार्थ बनवत असते, तुम्हाला सर्वांना माहिती आहे. आणि रेसिपी पण आहे ना मी झटपट अशी शेअर करणार तुमच्यासोबत. पण चला आता अगोदर देवपूजा करून घेऊ. ऊन पण एकदम मस्त आहे. परिबेलाचे पण हेअर वॉश करायचे बाकी आहे. त्यांना म्हटलं माझं आहे ना सगळं थोडं आवरून झालं का मग ॲटलिस्ट मी हेअर वॉश करून देते. आणि माझ्या स्किनवर आहे बघा ग्लो दिसत असेल तुम्हाला. काहीच लावलेलं नाही आहे मी चेहऱ्यावर, हे बघा काहीच नाही. जस्ट सनस्क्रीन लोशन, टोनर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन, दॅट्स इट. दुसरं काहीच नाही यूज केलेलं आहे मी. हे बघा किती सुंदर गुलाबाची फुलं आलेली आहे. पाऊस पडला ना, नाही पाऊस नाही पडला, सॉरी, मनोजने पाणी दिलं ना झाडांना तर त्याचं पाणी. म्हटलं या झाडाला आहे ना, त्या झाडाला यायची फुलं खूप, पण या झाडाला कळ्या आल्या होत्या. म्हटलं कधी येतील फुलं. आता बघा छान अशी फुलं आलेली आहे. आणि ही मस्त अशी फुलं देवांना जर वाहिली तर किती भारी ना. हे बघा एवढी सारी घेतलेली आहे. अजून दुसरी आहे ना फुलं आहे ती तोडते मी. बेलाच्या डोक्याला सुद्धा बघा मास्क लावलेला आहे मी. नाही बघा थोड्या वेळाने हेअर वॉश करते त्याच्या मी. छान अशी देवपूजा झाली माझी. आणि म्हणून तर सांगेल तोपर्यंत बेलाच्या डोक्याला आहे ना मास्क लावून द्या. आणि आता स्वयंपाकाला सुरुवात करते मी. मी बनवणार आहे व्हेज मराठा. 7-8 वर्षापूर्वी मी व्हेज मराठा बनवला होता, जेव्हा आम्ही एका स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये राहत होतो. तर तिथे बनवणं झालं होतं आणि त्यानंतर मग बनवणं कधी झालंच नाही, कारण की त्याच्यानंतर खूप वेगवेगळे पदार्थ मी बनवायला लागले. तर मी काय बनवणार आहे आज तुम्हाला दाखवते. सगळ्यात अगोदर सांगते काय काय बनवणार आहे. व्हेज मराठा असणार आहे, त्याच्यासोबत त्रिकोणी पराठे असणार आहे, जिरा राईस असणार आहे आणि मस्त ताक बनवणार आहे, मसाला ताक. तर असा छान चमचमीत बेत असणार आहे. आता ऑलरेडी 12 वाजलेले आहे आणि स्वयंपाकाला 1 तास तर लागणार. पटापट आहे ना अगोदर मी तयारी करून घेते, म्हणजे लवकर तुम्हाला असं झटपट सांगता येईल, दाखवता येईल. आणि मग नंतर साईड बाय साईड स्वयंपाकसुद्धा करता येईल. संडे असल्यामुळे काय होतं कधी कधी ना लेट होतं, तरी पण आहे ना माझी देवपूजा 12च्या आतही करण्याचा प्रयत्न करते. आणि कारण की खूप एकामागे एक कामं असतं. क्लिनिंग पण असतं, आवरायचं पण असतं, परत वॉशिंग मशीनमध्ये कपडेचं पण असतं. काल कमेंट आली होती का कोमल तू डेली कपडे वॉश करत नाही का, तर डेली एवढे कपडे निघत नाही, म्हणून मग आठवड्यातनं 3दा मी मशीन लावते किंवा 2दा लावते, ते बरं पडतं. आणि सुट्टीचा दिवस पण असतो तर त्यावेळेस कसं सगळे कपडे वॉश करून ड्राय करून फोल्ड करून ठेवलेसुद्धा जातात. तर असं चला मी अगोदर तयारी करून घेते आणि दाखवते तुम्हाला. मी इथे काही भाज्या घेतलेल्या आहे. गाजर आहे, शिमला मिरची, कॉलीफ्लॉवर आणि कोबी. यामध्ये पनीर आणि बटाटेसुद्धा ॲड करणार आहे मी, पण ते नंतर किसून टाकणार आहे. पण हे चॉपरमध्ये मी हे बारीक चॉप करून घेणार आहे. त्याच्यामध्ये लसूण आलं पण टाकलेलं आहे, एकदम बारीक करून घेऊ.
मस्त बारीक झालेलं आहे बघा. याच प्लेटमध्ये मी काढून घेईल. म्हणजे कसं मला सगळं व्यवस्थित मिक्स करते. त्याच्यामध्ये फक्त आता पनीर आणि बटाटे ॲड करायचे आहे. त्याच्यानंतर थोडे मसाले. सगळ्यात अगोदर चॉपरने मी सगळ्या भाज्या कट करून घेतल्या. त्यामध्ये पनीर मी खिसून घेतलं. त्याच्यानंतर बटाटा उकडलेला खिसून घेतला. सगळे मसाले टाकले. लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने पावडर, थोडंसं तांदळाचं पीठ आणि हे आहे डाळीचं पीठ. जर तुमच्याकडे कॉर्नफ्लॉवर असेल तर कॉर्नफ्लॉवर तुम्ही टाकू शकता. पण माझ्याकडे कॉर्नफ्लॉवर नाही आता, म्हणून मग मी थोडंसं तांदळाचं पीठ टाकलेलं आहे थोडंसं क्रिस्पी होण्यासाठी. आणि यामध्ये मीठ अजून टाकलेलं नाही आहे. हे सगळं मिक्स करून घेऊ आपण मीठ वगैरे टाकून आणि मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता आपल्याला असे रोल बनवून घ्यायचे आहे छोटे छोटे, थोडं अंडाकृती आपल्याला, कारण की हे थोडे डीप फ्राय करायचे आहे गोल्डन कलर येईपर्यंत. तर अशा पद्धतीचे मी सगळे करून घेते आणि मग मसाला कसा तयार करायचा आहे तो पण दाखवते. असे हे रोल करून झालेले आहे. हे नंतर आपण फ्राय करू आणि आता मसाला बनवून घेऊ आपण. इथे मी काय घेतलेलं आहे, अख्ख्या काश्मीरी लाल मिरची घेतलेले आहे, अख्खे धने, 2-3 लवंग, दालचिनी, 1 हिरवी वेलची आणि काळी मिरी. इथे कांदा कापून घेतलेला आहे, लसूण, आलं आणि टोमॅटो. आणि इथे तेल टाकलेलं आहे. त्याला जिरे टाकायचे आणि हे सांगितलं धने ते टाकायचं. चांगलं मिक्स झालं तर आपण कांदे वगैरे जे आहे ना ते टाकून घ्यायचे. हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपण टोमॅटो टाकायचे आहे. 2 मोठे साईजचे टोमॅटो घेतलेले आहेत. नेहमीसारखं टोमॅटो एकदम नरम झाल्याच्यानंतर आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. या पॅनमध्ये मी मसाला बनवला होता, तर याच पॅनमध्ये मी तेल टाकून हे जे बॉल्स बनवलेले आहे आपण हे फ्राय करून घेणार आहोत. मीडियम गॅस करून थोडंसं. हळू करते. कोफ्ते फ्राय केलेले आहे. वेगवेगळ्या शेपचे मी 2 बनवलेले आहे. एक असे रोलवाले आणि एक असे. इथे पॅन ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल, परत हाफ कांदा टाकते मी यामध्ये आणि 2-3 लसणाच्या पाकळ्या. त्या आपण चांगलं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. आणि जी प्युरी आहे ती नंतर आपल्याला ॲड करायची. प्युरी टाकून घ्यायची यामध्ये. मसाला चांगला फ्राय होतो. यामध्ये मग थोडे मसाले परत ॲड करूया. हळद, लाल मिरची पावडर, धने पावडर आणि गरम मसाला. हे चांगलं मिक्स करून घेऊ. यामध्ये थोडं पाणी ॲड करणार आहोत नंतर आपण. ग्रेव्ही तर झालेली आहे ही. ग्रेव्ही यामध्ये टाकायचं आता. त्यामध्ये हे जे कोफ्ते आहे ना आपण बनवलेले, ग्रेव्हीमध्ये पण मिक्स करू शकता तुम्ही. आणि हे वेगवेगळे टाईपचे आपण बनवलेले. त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि इथे हे जे पनीर आहे ते आपल्याला ॲड करायचं. अशा पद्धतीने व्हेज पराठा बनवलेला आहे माझ्या पद्धतीने. हे बघा, आता मी गरमागरम त्रिकोणी पराठे बनवते आणि मग आम्ही जेवण करायला बसू. ऑलरेडी प्लेट्स रेडी आहे. इथे व्हेज पराठा, इथे आहे जिरा राईस मस्त तुपाचा तडका देऊन, इथे आहे मसाला ताक, मला असं वाटतं मनोजने थोडं पिले ते, आणि आता फक्त त्रिकोणी पराठे राहिले. तर असा ऑलरेडी केलेला आहे. परीने केला का ग्लास आणि हे? अरे वा, चांगलं. चला हो, कोफ्ते बघते.
कोफ्ते बाबू ते. तुझी प्लेट दे मला परी. टेस्ट करून सांगा मला कसं झालं, कारण की ना ही भाजी बनवायला ना कोफ्ते जास्त देते का? हां तू पहिले ट्राय तर कर बाबू, मी देते ना तुला भरपूर भाजी. बस. याला बनवायला ना खूप वेळ लागतो आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शूट करत होते ना मी, त्यामुळे ना खूपच उशीर होऊन गेला मला. व्हिडिओ शूट एकटीच करत होते ना, मध्ये हे बाबू मी ना पराठे बनवते. पराठे देते सॉरी. बघा हे पराठे मस्त असे बनवलेले आहेत त्रिकोणी. चल बेटा. आणि त्याला ना असं तूप लावलेलं आहे त्रिकोणी पराठ्यांना. त्याला भूक लागली. हे पण भूक लागली. आणि चला यांना वाढते मी पटकन कशी झालेली आहे भाजी. चल बेटा तू परी तू स्टार्ट कर. नाही पण जो स्टार्ट करतो ना. हां नाही तू कर, तू सांग कसं झालं. गरम आहे थोडं. थोडा कांदा दे थोडा. हा. बेलाला कांदा आवडतो, परीला नाही आवडत. परीला छोटी आहे, खूपच छोटी तू. नाही बाहेर. आवडलं? मीठ वगैरे बरोबर आहे. ओके चला बेला चल बस. चल आता मनोजचा रिव्ह्यू घेऊ. मनोज आता टेस्ट करून सांगते. कम्प्लीट हॉटेल जागी. आता मी ट्राय करते. बेला ट्राय करते ना. बस चल. परी? ते जे आहे ते सॉफ्ट झाले नाही का एकदम मस्त झाले. ते तेच इतकी भारी लागत आहे. ग्रेव्ही तर भाजीचा. ठीक आहे. असा आहे आमचा संडे लंच. हे बघा इतकं भारी जेवण झालं होतं ना, तुम्हाला सांगते मी. म्हणजे असं वाटत होतं रेस्टॉरंटपेक्षा पण भारी. फक्त एवढंच आहे, तुम्हाला सांगितलं मी लेंथी प्रोसेस आहे, वेळ लागतो. आणि व्हिडिओ शूट करत होते ना तर मला 1.5 तास लागून गेला, कारण की मी बनवायचे, तुम्हाला दाखवायचे, परत बनवायचे, परत दाखवायचे, कॅमेरा सेट करत होते. असं जर बघितलं ना तर 1 तासामध्ये पटकन होऊ शकतं. जेवण झालं आणि मी घरातल्या घरातच आता आहे ना 15-20 मिनिटांना राऊंड मारते. म्हणजे मी खूप अति जेवण नाही केलं, पण जस्ट जेवण झाल्याच्यानंतर 15-20 मिनिटांना असे राऊंड मारत असते. मनोजचं माझं जेवण झालेलं आहे आता. परीचं पण जस्ट झालं. आता बेलाचं चालू आहे, हळूहळू करणं चाललं आहे तिचं जेवण. ती मध्ये छान झाले. आणि म्हटलं थोडं रिलॅक्स झालो ना त्यानंतर किचनचं बाकीचं सगळं आवरणार. कारण की काय होतं, आता जस्ट आपण स्वयंपाक करून आलो आणि लगेचच आता किचनचं आवरायला घेतलं ना तर काय होतं, आपल्याला पाय दुखायला लागतात खूप. आणि ते आपण जेव्हा यंग असतो तेव्हा सगळं करतो तेव्हा आपल्याला जाणवत नाही. पण तुम्हाला माहिती आहे का, कधी कधी ना मी कामामध्ये ना खूप काम करते पण एखादा दिवस असा असतो का माझे ना कंबर आणि असे पाय ना खूप जास्त दुखायला लागतात कंटिन्यू उभं राहून. म्हणून मग मी काय करायला आत्ता काय करते, स्वयंपाक करून घेते, जेवण करते, थोडं रिलॅक्स करते, थोडा ब्रेक घेतल्याच्या नंतर किचनचं ना डीप क्लीन करते. म्हणजे कसं थोडासा आपला आराम पण होतो आणि मग नंतर किचन पण आपला व्यवस्थित क्लीन होतो. आता मी तसं करायला लागले. नाही तर माझं कसं असं झालं का लगेच आवरून घ्यायचे लगेचच, पण नंतर जाणवतं नाही बाबा हात दुखताय, पाय दुखताय, बॉडी पेन होते. म्हणून आता तब्येत सांभाळून सगळ्या गोष्टी करत असते. आता वाजलेले आहे 2 आणि वातावरण ढगाळलेलं आहे. सकाळी पण आहे ना खूप हवा येत होती आणि हलकीशी थंडी पण वाजत होती, पण आता वारा खूप जोराचा चालू आहे. चला मग थोडं रिलॅक्स करते आणि नंतर बोलते. मला आता किचनचं तर आवरायचंच आहे, पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मी थोडासा आराम करणार मग किचनचं आवरायला घेणार. कधी कधी काय होतं, आपण स्वयंपाक करतो आणि घाई गडबडीमध्ये मग तेलकट हात भांड्यांना लागतात किंवा वस्तू इकडे तिकडे ठेवली जाते, भांडी इकडे तिकडे ठेवली जाते. मग अशा वेळेस मी काय करते, ज्या वस्तू आहे ना ज्या वस्तू मी जिथे ठेवते ना त्या वस्तू जागच्या जागी ठेवत असते, लगेचच पुसून घेते. जेणेकरून काय होतं, किचन एकदम मेंटेन राहतो आणि किचनमधल्या ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा खूप मेंटेन राहतात, स्वच्छ दिसतात नेहमी. म्हणून डेली ना या छोट्या छोट्या गोष्टी केल्या ना तर मग किचन आवरायचं आहे ना खूप लोड येत नाही. डेली क्लिनिंग करत जा, डेली ना गोष्टी करत गेला ना तुम्ही, की मला पण तसंच होतं, असं वाटतं डेली करतो आपण पण स्वच्छ राहतात त्या गोष्टी. आणि आपल्याला कसं आपण काय करतो, मग सगळंच खराब झालं ना मग एकत्र सगळं क्लीन करायला काढतो. तर मी नाही करत. मी काय करते, आता मला आवरायचं आहे ना किचनचं डीप क्लीन करायचं आहे ना, तर मग मी भांडे ठेवते तर मग स्वच्छ कपडा स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी. हा लगेच आतलं आहे ना सगळं पुसून घेणार. त्याच्यानंतर कटलरीचं पण बघणार मी व्यवस्थित आहे तरी, ते पण मी बघून ते पण लगेच रोजच्या रोजीनं असं पुसून घेते मी, सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस जसं जमल तसं.
आमचं काय होतं, आपण स्वयंपाक करतो, आपल्या हाताला कधी कधी समजा मीठच लागलेलं असतं किंवा तेलच लागलेलं असतं, तर मग काय कोथिंबीर वगैरे किंवा जे आपण अन्नामध्ये टाकतो, कधी कधी कटलरी कसं खाली असल्यामुळे काय होतं त्याच्यावर लवकर आहे ना कचरा पडतो. म्हणून मग मला जसं जमतं तसं आहे ना मी हे वेळोवेळी ते क्लीन करत राहते. आता हा जो मसाल्याचा डबा आहे, आपल्याला उघडताना मसाल्याचा तुम्हाला लगेचच डाग लागतात. कधी काय करते, झालं का लगेचच पुसून घे, त्याची जागा आहे तिथलं पण लगेचच पुसून घेते मी, म्हणजे मला लोड येत नाही, व्यवस्थित आहे का नाही बघते सगळं. भांडी पण आहे ना लावताना घाई गडबडीमध्ये कधी कधी इथले तिथे लागल्या जातात, ते भांडी पण काय करते मी लगेच ना व्यवस्थित ठेवते. आता एक भांडी मला पाहिजे होती, त्याच्यामुळे ना सगळी भांडी ना इकडे तिकडे झालेली आहे. तर असं केलं तर कसं सोपं होतं आणि जास्त वेळही लागत नाही. आता हे स्प्रे माझं सगळं क्लीन करून घेते मी. चला, तुम्हाला सांगितलं मी परिबेलाला कपडे फोल्ड करायला लावते. हे बघा, ती तिचे कपडे फोल्ड करते आणि बेला तिचे कपडे फोल्ड करते आणि मी हाफ हाफ करून देते. हे बघा, तेवढं बिझी राहतात त्यांना त्या गोष्टी कळतात सुद्धा. सरळ करायचं टी शर्ट बेला अगोदर सरळ करायचं. आणि आता वाजलेले आहे 5:45. हे बघा, झाले आता फक्त मशीनमध्ये. आता अजून एकदा कपडे जे झालेले जे कपडे आहे ना ते मला आता फक्त वाळवायचे आहे. बाकीचे जे ड्राय झालेले आहे परिवेलाला. हां, 7 वाजलेले आहे आता आणि जेवणाचा टाईम असतो आमचा हा. पण जेवण आज उशिरा झालं, पण आता जेव्हापासून असं उन्हाळा खूप कडक असं ऊन आहे तर लवकर जेवण होतच नाही. 8-8:30ला आमचं जेवण होतं. आणि आता चहा झाला याच्यात आणि या टायमाला चहा घेते. आता मला लवकर चहा पण घ्यायची इच्छा नाही. गेल्या 3-4 दिवसापासून ना असं खूप असं चहा असं वाटत नाही आहे आणि खूप दिवसानंतर हे टॉप घालते मी. चहा सकाळपासून मला वरांडामध्ये यायला जमलंच नाही. आताशी मी आले बघा. परिबेला बसले होते इथे, चिवडा खात नाही बघा. मस्त आराम चालला होता, दोघींचा संडे आहे म्हणून. या साईडला सावली आलेली आहे, बसते इथे. चहाची अशी ना टेस्टच येत नाही, काय माहीत नाही. मिल्क चेंज झालं म्हणून का काय माहीत नाही. किती पण मी असं चहा छान असं उकळवला ना तरी पण आहे ना, जशी मी चहा बनवते किंवा अशी अगोदर टेस्ट लागायची आणि तशी टेस्टच लागत नाही. असं थोडंसं 2 टक्के ती पण उकळून असं नुसतं मिल्की असं लागतं. त्यामुळे असं चहा पिल्यासारखं वाटतच नाही मला. आणि आता आहे ना दुपारी थोडासा आराम जरी केला ना तर संध्याकाळी काय होतं, कधी कधी ना असं खूप जास्त काम झालं ना तर मग असं स्वयंपाक करायची अजिबात इच्छा होत नाही. असं वाटतं ना थोडंसं पडूनच राहू, नाही का. कारण की दिवसभर एवढी कामं एकामागे कामं राहतात ना. संडेच्या दिवशी आपण संध्याकाळी, आता दुपारी एवढं हेवी जेवण झालं, आता रात्रीचं जेवण जे असणार आहे ते एकदम लाईटच असणार आहे. म्हणजे राईसमध्ये काहीतरी मी बनवणार. पण तरी पण असं वाटतं नाही का, नको तो स्वयंपाक. आधी उद्या परत तयारी करायची शाळेची. आणि परी तर जाणार आहे ट्रिपला, 1 डे ट्रिप आहे जस्ट. त्यांना लायब्ररीमध्ये घेऊन जाणार आहे. परत त्यानंतर मग तिथे एक पार्क आहे तिथे घेऊन जाणार आहे. आणि आता थोडेच दिवस आहे, 7-8 दिवसच राहिलेले आहे. 7-8 दिवस नाही, 10 दिवस राहिलेले आहे फक्त त्यांची स्कूल. या 10 दिवसामध्ये तुम्हाला अगोदर पण सांगितलं काय शिकवत वगैरे नाही अजिबात. जेवण झालं, बसले मी. आणि मला ना आता खूप विकनेस सारखं होत आहे आणि म्हणून मग मी आवरून घेतलं पटकन आणि आरामच करते आता. आणि हा व्हिडिओ कसा वाटला संडे रुटीनचा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी कशी वाटली ते पण नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.